सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता तुमच्या आरोग्याबद्दल आली आहे। शेतकऱ्याला अटॅक आणि कॅन्सरवर औषध सापडले। या एका झाडाचं पान तुम्ही आता खायचं आहे। मरेपर्यंत हार्ट अटॅक कॅन्सर तुम्हाला आता या ठिकाणी येणार नाही। एक शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता व्हायरल या ठिकाणी झाला आहे। दवाखान्याला 2 लाख रुपये खर्चून पण बरा न झालेला आजार एका आता झाडाच्या पाण्यामुळे या ठिकाणी बरा झाला आहे। एक 80 वर्षाचे वृद्ध शेतकरी ज्यांना 50 पेक्षा जास्त आजार त्यांच्या शरीरामध्ये या ठिकाणी होते ते बरे झाले या झाडाच्या पानामुळे। या शेतकऱ्याने या झाडाची पानं त्या गावातील लोकांना चारली आणि त्यानंतर हा चमत्कार संपूर्ण देशभरामध्ये आता या ठिकाणी व्हायरल झाला आहे। संपूर्ण गावाची रक्त चाचणी केल्यानंतर या ठिकाणी उघडकीस आल्या धक्कादायक काय गोष्टी। आजोबांना थकवा येणं, चक्कर येणं, हृदयात ब्लॉकेज, शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, हाडांचे आजार असे 50हून अधिक आजार त्यांच्या शरीरामध्ये जखडून बसले होते। पण या शेतकऱ्यांनी झाडाची ही वस्तू खाल्ल्यामुळे जो चमत्कार झाला तर त्याचे रिपोर्ट पाहून डॉक्टर सुद्धा या ठिकाणी आता हैराण झाले आहेत। शेतकरी आजोबांनी ही पानं त्यांच्या गावातील तरुण मुलांना, महिलांना तसेच लहान मुलांना देखील खाऊ घातलेले आहेत। त्या सर्वांचे आजार या ठिकाणी आता बरे झाले आहेत। या गावात कोणीच आता आजारी पडत नाही। आयुर्वेदाचा खजिना या शेतकरी आजोबांना आता सापडलाय जो आता जगासमोर आता आलाय। 2 लाखांच्या औषधापेक्षा ही पॉवरफुल गोष्ट ही निसर्गात त्या ठिकाणी उपलब्ध आहे हे जगाला आतापर्यंत माहिती नव्हतं, आता या ठिकाणी माहिती झालं आहे। मग अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे हजारो आजार आता या ठिकाणी आता बरे होऊन राहीत? कोणते ते झाड आहे की जिच्यात अंडी, मटण, काजू, बदाम यांच्यापेक्षा 100 पटीने जास्त ताकद आहे? जी गोष्ट एकदा का खाल्ली की सर्व आजार या ठिकाणी आता बरे होऊन राहीत। चला तर जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा चमत्कार आता झालाय। 2 लाखांच्या या ठिकाणी गोळ्या औषध घेऊन पण बरा न झालेला आजार या ठिकाणी या झाडाच्या एका पानामुळे आता कशा पद्धतीने बरा झालाय, कोणत्या झाडाचं पान आहे, नेमकं काय आहे नक्की बघा। आता या ठिकाणी आजार आता बघा 2 लाख रुपये खर्चून पण आजार न बरा झाला आता एका झाडाच्या पानामुळे सर्व आजार या ठिकाणी बरे झालेत। एक शेतकरी आजोबा ज्यांचं नाव आहे नामदेवराव, ज्यांनी या वनस्पतीचा शोध लावलाय। संपूर्ण जगामध्ये एक आश्चर्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। ही वस्तू नेमकं काय आहे, कशा पद्धतीने ही वस्तू खायची आहे, आजार बरे कशा पद्धतीने होतात, डॉक्टर नेमकं याबद्दल आता काय म्हणाले आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 2 वर्ष या ठिकाणी मागे जावे लागेल। एक छोटेसं गाव या ठिकाणी होतं। या गावामध्ये राहणारे वृद्ध शेतकरी नामदेवराव, त्यांच्या पत्नी वारलेल्या होत्या। ते एकटे शेतकरी राहत होते। त्यांच्या मुलांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना मुलांकडूनही फारशी या ठिकाणी मदत मिळत नव्हती। पण 80 वर्षाचे नामदेवराव मेहनती होते, पण वय आणि पत्नीच्या जाण्यामुळे त्यांना आलेला एकलकीपणा त्यांच्या शरीरावर आणि मनावर परिणाम करत होता। साधारणपणे 2 वर्षापूर्वी हा शोध लागण्याआधी नामदेवरावांच्या अचानक त्यांच्या गुडघेदुखीचा त्यांना या ठिकाणी त्रास सुरू होता। मग सुरुवातीला त्यांनी गुडघेदुखीचा त्रास दुर्लक्ष केलं, पण हळूहळू त्यांचं अंग दुखायला लागलं। त्या ठिकाणी हळूहळू त्यांना थकवा शरीरामध्ये जाणवू लागला। 2 वर्षापूर्वी त्यांना चालता येणं या ठिकाणी मुश्किल झालं होतं। कामाची शक्तीच या ठिकाणी उरली नव्हती। रक्ताची तपासणी केली तेव्हा त्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची पातळी या ठिकाणी आता बघा त्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची पातळी या ठिकाणी कमी झाल्याचं लक्षात आलं। त्यांना हृदयविकार जडल्याचं सुद्धा डॉक्टरांनी आता सांगण्यात आलं। त्यांना ब्लॉकेजेस सापडले होते, शरीरामध्ये कमजोरी होती। डॉक्टरांनी मोठ्या शहरामध्ये जाण्याचा सल्ला दिला। आता त्यांनी कसे तरी पैसे जमवले। आता या ठिकाणी कसं तरी इकडून तिकडून पैसे तर जमवले। नामदेवराव शहरात गेले, तिथे 2 लाख रुपयापेक्षा जास्तीचा त्यांना खर्च आला। औषध उपचार केले, त्या ठिकाणी भरपूर काही सिटी स्कॅन त्यांनी केलं, परंतु उपचार या ठिकाणी झाल्यावर सुद्धा बरे झाले नाहीत। मग त्यांना एक वनस्पती सापडली, त्याची पाने खाल्ल्यानंतर आता 2 लाख रुपये खर्चून पण न बरा झालेला आजार कसा काय नीट झाला नक्की बघा। सगळं काय केलं बघा, सगळे फायदे केले, पण काहीच फायदा या ठिकाणी त्यांच्या शरीरावर झाला नाही। उलट औषधे खाल्ली आणि त्यानंतर त्यांना नेहमी थकवा जो जाणवायचा, चक्कर जी जाणवायची, अंगदुखीचा त्रास व्हायचा, मरण प्रावेदना त्या ठिकाणी व्हायच्या। त्यांच्या मनात निराशेने या ठिकाणी घर केलं होतं।
पण म्हणतात ना, गरिबीच्या मदतीला नेहमी देव धावून येत असतो आणि असंच या नामदेवरावांच्या सोबत या ठिकाणी घडलेलं आहे। त्या शेतकऱ्याच्या बाबतीत अशीच एक घटना या ठिकाणी घडलेली होती। तिच्यामुळे एका आयुर्वेदिक वस्तूचा, एक आयुर्वेदिक चमत्काराचा संपूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी आता फायदा होणार होता। त्या गावात कोणीच आजारी या ठिकाणी पडणार नव्हतं। ते गाव संपूर्ण जगामध्ये व्हायरल होणार होतं। देवाने त्यांच्याकडे कसं तरी या ठिकाणी बघितलं। शेतकरी आजोबा कसे तरी दिवस काढत होते। ते शेतीत नेहमी काम करायचे। शेतीत कसं तरी त्या ठिकाणी दिवस जायचा, पण ते घरापासून शेतात जाईपर्यंत या ठिकाणी त्यांच्या हाडांना भरपूर या ठिकाणी त्रास होत होता। त्यांना बऱ्याच वेळा ताप यायचा, अंगात थकवा जाणवायचा, हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा या ठिकाणी चक्कर सुद्धा येत असायची। त्यांना न कळत या ठिकाणी काय करावे कळत नव्हतं। डॉक्टर डायरेक्ट त्यांना म्हणायचे की तुम्हाला अजून औषधोपचार या ठिकाणी घ्यावे लागतील। डॉक्टर काय, तुम्हाला पण माहित आहे पैसे काढायलाच बसलेत, त्यामुळे अजून औषधोपचार घ्यावे लागतील असं ते म्हणायचे। आता ते म्हणायचे माझ्याकडे आता या ठिकाणी फारसे शिल्लक पैसे नाहीत। मग आता काय करावं हे नामदेवरावांना या ठिकाणी कळत नव्हतं। मग पुढे काय झालं नक्की तुम्ही बघायचं आहे। नामदेवरावांना पैसे नसल्यामुळे काय करायचं हेच कळत नव्हतं। त्यांनी शेजारी पाजारी जे बुवा बाबा होते, आयुर्वेदिक तज्ञ होते, त्यांनाही त्या ठिकाणी सांगितलं, तिथेही बघितलं, त्या ठिकाणी बाहेरचं काही पाहिलं, धार्मिक गोष्टी त्या ठिकाणी केल्या, आता काय अडचण आहे का ते देखील पाहिलं, पण त्यांना काही सुद्धा सापडत नव्हतं। तसेच त्यांना अशा तोतांडावर विश्वास नव्हता। आता एके दिवशी अचानक त्यांना भरपूर त्रास सुरू झाला। सकाळी ते उठले, पण उठल्यानंतर त्यांना जागेवरून अजिबात उठताच येत नव्हतं। झोपेत तसेच पडून राहिले। आता सकाळ झाली होती, कसे तरी ते उठले, शेतात कामाला गेले। त्या दिवशी इतका प्रचंड थकवा शरीरामध्ये जाणवत होता की जो त्याला आधीच त्यांना कधीच शरीरामध्ये जाणवला नव्हता। कारण की आज रात्री आता त्यांच्याकडे आता एक अविश्वसनीय गोष्टी घडणार होती। जो चमत्कार आता आज रात्री घडणार होता त्यांना कल्पनाच नव्हती। संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी त्या दिवशी नामदेवराव घराच्या अंगणात कसेबसे येऊन बसले होते। त्यांच्या हातापायाला प्रचंड मुंग्या येत होत्या, प्रचंड चक्कर येत होती। त्यांना काय करावं हेच या ठिकाणी आता कळत नव्हतं। त्यांनी काय केलं, त्यांना वाटलं आता काहीतरी खाऊन या ठिकाणी घेऊया। त्यांनी पाहिलं गावात त्यांच्या घरात एक मुलगाही नव्हता। मुलीची पत्नी त्या ठिकाणी बाहेर गेली होती। आता कोण खायला देणार त्यांना काही समजत नव्हतं। 2-3 दिवस झालं त्यांचा मुलगा सून या ठिकाणी गावी येणार होते। मग त्यांना काय खावं त्या भ्रमात त्या ठिकाणी आता होता। मग आता स्वयंपाकघरात ते आजोबा या ठिकाणी गेले। त्यांनी काहीतरी पाहिलं, शोधाशोध केली, ना चपाती होत्या, ना भाकरी होत्या, ना कुठली भाजी होती। त्यांनी पाहिलं स्वयंपाकघरामध्ये 2-3 वस्तू पडलेल्या दिसल्या। त्यांनी काय केलं, त्या 2-3 वस्तू एकत्र केल्या आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या वस्तू खाल्ल्या जेणेकरून त्यांना बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, अंगामध्ये जी पायात ताकद नव्हती ती सुद्धा आली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत ज्या नसा या ठिकाणी ऍक्टिव्ह नव्हत्या त्या सुद्धा ऍक्टिव्ह कशा पद्धतीने झाल्या बघा। या ठिकाणी घरामध्ये या ठिकाणी लाईट नव्हती, घरामध्ये अंधार होता, कुठलाही त्या ठिकाणी प्रकाश या ठिकाणी नव्हता, अंधार पडलेला होता। त्यांनी 2 ते 3 भिजलेल्या गोष्टी घेतल्या, त्या कुठल्या तरी धान्यासारख्या दिसत होत्या। त्यांनी त्या एकत्र केल्या थोडंसं आता त्या ठिकाणी चापल्यानंतर लक्षात आलं की कांदा एक होता। एक कांदा त्यांनी बुक्कीने फोडला, कांद्याचे बारीक बारीक तुकडे केले। एक टोमॅटो त्यांना तिथेच सापडला, तो टोमॅटो देखील आता त्या ठिकाणी टाकला। पोटात भुकेची आग होती, वेदनेने हैराण झालेले होते। नामदेवराव उठले आणि 3 पदार्थ एका भांड्यात घेतले। शिल्लक राहिलेला कांदा, टोमॅटो त्यात टाकला, थोडंसं मीठ टाकलं, खायला सुरुवात केली। खात असताना गावातले 3 तरुण मुलं त्यांच्याकडे आले, 3 तरुण पोरं त्यांच्याकडे आले। या ठिकाणी आजोबांची विचारपूस त्या ठिकाणी हे 3 तरुण या ठिकाणी करायला आता लागले होते। त्यांना पाहिल्यावर नामदेवरावांना आनंद झाला। ते म्हणाले, बाळांनो बरं झाला तुम्ही आला। आता काही समजत नव्हतं तर ते म्हणाले, बाबा, ते मुलं म्हणाले की आता काय बनवलंय बाबा, खायला काय बनवलंय? त्यांनी म्हणाले की बाबांनो काही नाही, जे सापडलं ते काहीतरी एकत्र करून आम्ही खात आहोत। त्या बाबांनी एक घास त्या मुलांना खायला दिला आणि म्हणाले, हा घास देवाचा प्रसाद। तुम्हाला माहित आहे बाबा या ठिकाणी जुनी लोक खात असताना दुसऱ्यांना एखादा घास देतात, तशा प्रकारे त्यांनी आता त्या मुलांना देखील खाऊ घातलं। आता बघा
त्या मुलांनी एक एक घास त्याचा बाबांनी आता अनोळखी वस्तू जी बनवल्या तर ती त्या मुलांनी सुद्धा खाल्ली। त्यानंतर नामदेवराव ते मुलं तिथून निघून गेले, त्यांनी खाल्लं ते आणि पाणी पिऊन झोपी गेले। नामदेवरावांना त्या दिवशी खूप दाट झोप लागली, गाढ झोप लागली। नेहमी सकाळी ते उठताना रामकृष्ण हरी असं म्हणायचे, वेदना नको अशा त्यांना होऊ लागल्या होत्या, परंतु आता हे चांगले कर असं त्या ठिकाणी म्हणायचे, देवाची प्रार्थना करायचे। परंतु दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ठणठणीत कसे काय झाले, कोणत्या वस्तू एकत्र करून त्यांनी खाल्ल्या, काय गुपित आहे नक्की पहा। आता या ठिकाणी आता आदल्या दिवशी काय करायचं, नामदेवराव वैतागले होते, माझं काहीतरी होऊ दे, वैताग आलाय असं म्हणायचे। त्या दिवशी सकाळी मात्र वेगळंच घडलं। सकाळी ते विजेच्या वेगाने उठून उभे राहिले, त्यांच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा होती। गुडघ्यांची वेदना जवळपास पूर्णपणे एका रात्रीतच त्या ठिकाणी नष्ट झाली होती। अंगातला थरकाप थांबला होता, त्यांच्या स्वतःच्या डोळ्यावर त्यांना विश्वास बसत नव्हता। ही ऊर्जा नेमकं कुठून आली हे त्यांना समजत नव्हते। त्या दिवशी त्यांनी उत्साहात या ठिकाणी शेतीचं काम केलं। दिवसभर त्यांना थकवा अजिबात जाणवला नाही, चक्कर आली नाही, काही त्रास सुद्धा झाला नाही। पण त्यांच्या मनात एक प्रश्न होता, हे नक्की घडलं तरी कसं, सगळे आजार कसे काय बरे झाले, पण कमजोरी कशी काय जाणवत होती तर ती आता कशी काय जाणवायची बंद झाली। या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते शहरातील डॉक्टरांकडे गेले। दवाखान्यात पोहोचल्यानंतर त्याने त्या ठिकाणी दवाखान्यात पाहिलं, तिथे ते तीन या आता तरुण बसले होते, या आजोबांचे तरुण बसले होते, जे आदल्या रात्री त्यांच्याकडे खाण्यासाठी आले होते। नामदेवराव घेऊन गेले, त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं। नामदेवराव डॉक्टर यांच्या केबिनमध्ये गेले। डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे विचारलं, काय दुखतंय बाबा, कुठे त्रास होतोय? नामदेवरावांचं उत्तर ऐकून डॉक्टरांना धक्का बसला। नामदेवराव म्हणाले, डॉक्टर माझं काही सुद्धा आता दुखत नाही, म्हणून नाही आलो, माझं दुखणं अचानक कसं काय बरं झालं हे तुम्हाला या ठिकाणी आता आम्ही विचारायला आलोय। डॉक्टरांना एक क्षण विचार डॉक्टरांनी केला, त्यांना आठवलं आज सकाळी हे तीन तरुण माझ्याकडे हाच प्रश्न या ठिकाणी विचारायला होते, मग नेमकं आता असं काय घडलं ज्यामुळे चौघे एकदम अचानक बरे झाले? हा प्रश्न डॉक्टरांना सतावू लागला। त्यांनी नामदेवरावांच्या रक्ताच्या चाचण्या केल्या, त्यानंतर कोणते पदार्थ सापडले तुम्ही आता पाहू शकता। डॉक्टरांनी या ठिकाणी नामदेवरावांच्या रक्ताच्या चाचण्या या ठिकाणी केल्या। नामदेवराव आणि तीन तरुणांच्या शेजारी जाऊन बसले, त्यांची विचारपूस केली, तुम्ही कशासाठी नेमकं आला होता? त्यातला एक तरुण म्हणाला, माझ्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाले होते, मला चक्कर येत होती, पण तो त्रास कमी झालाय। दुसरा मुलगा म्हणाला, मला कमजोरी वाटायची, ती सुद्धा बरी झाल्या। तिसरा म्हणाला, मला शुगर बीपीचा त्रास सुरू झाला होता, तर या ठिकाणी नियंत्रणात आल्यासारखं या ठिकाणी आता वाटू लागले असं त्यांनी सांगितलं। आता काही त्रास अजिबात होत नाही। तेवढ्या सगळ्यांचे रिपोर्ट या ठिकाणी डॉक्टरांकडून आले। डॉक्टरांनी आता ते पाहिलं, डॉक्टर सुद्धा हादरले। चौघांनाही केबिनमध्ये बोलावलं, कसं झालं, तुमचे सगळे आजार कसे काय बरे झाले? तुमच्या सगळ्यांच्या रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिन, शुगर, इतर रिपोर्ट नॉर्मल कसे काय आले? तुमच्या आता तितकी ऊर्जा आता एका रात्रीत कुठून आली? डॉक्टरांनी आश्चर्याने विचारले। नामदेवरावांना काय उत्तर द्यावं हेच या ठिकाणी सुचत नव्हतं। जेव्हा या ठिकाणी त्यांच्यातील एक तरुण म्हणाला, तेव्हा डॉक्टर बाबा, ज्या वेळेस आम्ही जेवण करायला या ठिकाणी करत होतो, आता बघा नामदेव बाबा ज्यावेळी जेवण करत होते त्यावेळेस आम्ही तिथे गेलो आणि काहीतरी बनवलं होतं, ते आम्हाला या ठिकाणी खायला दिलं, त्यानंतर आम्हाला बरं वाटू लागलं। डॉक्टरांना आता काहीतरी उलगडा होत होता, कोणत्या तीन गोष्टी एकत्र केल्या होत्या? डॉक्टरांनी आता या ठिकाणी नामदेवरावांना विचारलं। नामदेवरावांनी काय उत्तर दिलं बघा। नामदेवरावांना डॉक्टरांनी विचारलं, त्यांना आठवलं, माझ्याकडे थोडेसे भिजलेले मूग होते, भिजलेले हरभरे होते आणि काही शेंगदाणे भिजलेले होते, त्यात मी पाण्याचा अंश टाकला, टोमॅटो, कांदा, मीठ टाकून कसे तरी त्या ठिकाणी आम्ही खाल्लं, यातलं एक एक घास मी पोरांना दिला। डॉक्टरांनी हात डोक्याला लावला आणि ते म्हणाले, अरे वाह, तुम्ही न कळत असा काय उपाय शोधून काढलाय जो लाखो रुपयांच्या औषधांची आता साथ देऊ शकत नाही, पण या तीन गोष्टींमध्ये इतकी जबरदस्त ताकद आहे त्याची कल्पना आता तुम्हाला सुद्धा नसेल। डॉक्टरांनी मग फायदे सांगायला सुरुवात केली। डॉक्टरांनी तीन गोष्टीचे फायदे सांगायला सुरुवात केली। मूग याच्यामध्ये फायबर प्रथम भरपूर प्रमाणात असतं, पचनशक्ती सुधारते, आता शरीरातील कमजोरी दूर होते, वृद्धत्व लवकर येत नाही। दुसरी गोष्ट हरभरा, यामध्ये लोह फॉस्फरस असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन त्या ठिकाणी वाढत असतं, म्हणजे त्यामुळे थकवा, सुस्ती, अशक्तपणा दूर होतो। तिसरी गोष्ट शेंगदाणे, यामध्ये प्रथिन, कॅल्शियम, फॅटी ऍसिड त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात।
पचनशक्ती सुधारते, मेंदूचं कार्य चांगलं होतं। डॉक्टरांनी पुढे सांगितलं, हे 3 पदार्थ मोड आणून एकत्र करून त्यात टोमॅटो, कांदा हे घालून जर तुम्ही त्या ठिकाणी खाल्लं तर प्रचंड ऊर्जा मिळते, हिमोग्लोबिन वाढतं, त्या ठिकाणी ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि इतर अनेक आजार बरे होतात। अशा प्रकारे नामदेवरावांनी नकळतपणे एका साध्या उपायाने त्यांच्या आयुष्यातला या ठिकाणी कलाटला मिळाली। 3 तरुणांचं आरोग्य सुधारलं, हेच या कथेतून आम्ही दाखवून दिलं। महागड्या औषधांपेक्षा आपल्या घरातीलच काही असे त्या ठिकाणी साधे पदार्थ असतात ज्याच्यामुळे आयुर्वेदिक शक्ती जी असते, म्हणजे जी माहिती बऱ्याच वेळा आपल्याला नसते, आपल्या आरोग्याला किती फायदेशीर ठरू शकतात याचीच कल्पना तुम्हाला नसते। त्यामुळे नक्कीच आयुर्वेदात लिहून ठेवलेल्या काही गोष्टी नक्कीच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता हेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ते म्हणजे मूग, हरभरा आणि या ठिकाणी शेंगदाणे तिन्ही एकत्र करून भिजवून या ठिकाणी जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला तुमच्या शरीरामधली गेलेली ताकद, बीपी, शुगर अशा प्रकारचे आजार तुम्हाला या ठिकाणी कमी व्हायला सुरुवात होतात। त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा व अशाच प्रकारचे आरोग्याविषयी नवीन टिप्स पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।